अगदी लांबस्तीमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल भविष्यात सक्षमच्या स्वरूपात. आणि वळूया मॅच कडे. पुन्हा एकदा जाऊया आपण या मॅच कडे. अर्थातच फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच आहे. अर्थातच चावे टीम आणि त्याच्या विरोधात सोनटके टीम. टॉस जिंकला होता तो मात्र चांगला फटका आल्या आल्या दे धक्का आणि इथे विकेटचा झटका. ठोक्यावरती मोका. अगदी म्हटलं जातं ना पहिल्याच बॉलवरती. सकाळी मी म्हटलं होतं दुकान खुली नाही कर्फ्यू लग गया. आणि शेवटच्या सामन्यात सुद्धा तीच रणनीती पाहायला मिळते पहिल्या फेरीतल्या. अगदी झटका मोठा आहे. परतावं लागेल. वन मोर विकेट. डकचे शिकार वारंवार सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एकीकडे जर पाहायला गेलं ना तर यावेळी संकेत या नावाचं फॅक्टर मैदानात चाललं नाहीये. जाऊया मॅच कडे. यावेळी देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. शॉट एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये फिल्डर. थ्रोफेकी थोडीशी खराब. सिंगल इथे एकवटी जातीये. सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते तब्बल 1 अंकावरती. स्वतःचा आणि संघाचा श्री गणेश केल्या. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना आपण पाहिलं संजयला स्ट्रायकिंगला साईनाथ मैदानाच्या आतमध्ये. संख्येचा जर विचार करायला गेला तर पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली. तिसरा बॉल साईनाथ साठी हा बॉल. व्हॉट फंटास्टिक स्ट्रोक. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईन लगत. फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी तैनात. अगदी थोडस नशीब साथ देत नाहीये चावे टीमचं. सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जर टावर नसता तर कुठेतरी धावा आपल्याला चांगल्या पाहायला मिळाल्या असत्या. 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिले षटक आपण पाहत आहे. पुढचा बॉल स्विच हिट करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये नाही जमला प्रयत्न. फसला आणि इथे डॉट बॉल. अगदी स्विच हिटच्या फटक्याला सातत्यानं म्हटलं जातं चला तो लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आणि इथे बर्बाद व्हायची स्थिती निर्माण झाली होती मैदानाच्या आतमध्ये. जमला नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहिलं षटक क्रमांक पहिल्या मधीला 4था बॉल टोटल आहे. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली संकेत या फलंदाजाची. तदनंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल एकवटी गेली संजयनं. तिसऱ्या बॉलवरती सिंगल एकवटी गेली साईनाथनं. आणि या चौथा बॉल संजयच्या विरोधात हा डॉट आला. स्टील 2 टू गो. पाचवा बॉल या वेळेला यस पंच आमच्याकडे वळतात. ICC नियम क्रमांक 22चं उल्लंघन करत असताना अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलला एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाईल. आपण पाहत आहे सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 3. याच दरम्यान आपण पाहत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय विश्वासजी पाटील साहेब यांचं या दरम्यान शुभ आगमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचं आहे.
चौकार आला शेवटच्या बॉलवरती. या 4 धावा आपण पाहिलं, अगदी संजीवनी देणारा या 4 धावा आणि या 4 धावेच्या सतीनं यस 5व्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिल्या मधील 5व्या बॉलवरती या 4 धावा आल्यात. 7 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात, लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. संजयच्या बॅटमधून या 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा संजय स्ट्रायकिंगला तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षयला आपण पाहताय. राईट आर्म ओ दी विकेट. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल यावेळेला देखील अनलॉक द कार्पेटच्या साईडला स्ट्रोक खेळा. मिड ऑन रिजनचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला. थ्रोफेकी करतील तोपर्यंत एकदा 1 अवधी होता आणि बघता बघता सहजरित्या ही सिंगल इथे कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग मिड द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. या दोन फलंदाजांच्या दरम्यान भरपूर चांगला कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल या शेवटच्या बॉलवरती एकवटली गेली आहे. सिंगलच्या साथीनं षटक क्रमांक पहिला इथे कंप्लीट झाला. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 8 रन्स लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम सावे. येस मॅच आपण पाहता. एका बाजूला गोकुळनगर चावे आणि त्यांना फाईट करतोय. दुसऱ्या बाजूला सोनटक्के पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना चावे टीमला आपण पाहताय. एक फायटिंग स्कोर निर्माण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोकुळनगर चावे टीमचा आपण पाहताय. त्या प्रयत्नाला यश प्राप्त होईल की अपयश प्राप्त होईल याचं उत्तर पूर्वार्धाच्या शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाला आणलं गेलंय. सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये सुजलला आपण पाहता. सुजलला 5 रन केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. अपकमिंग यंगस्टार हा खेळाडू आपण पाहता. अगदी या संघामध्ये यंगस्टरांची भरपूर जास्त वर्णी लागलेली आहे. दुसरं षटक पहिला बॉल स्ट्राईकिंगला. साईनाथला आपण पाहताय. लेटकटचा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट. यस संकेतला आपण पाहताय. इथे दिशा भरकटल्या. या पंच आमच्याकडे वळतील. या दुपारच्या सत्रामध्ये रखरखत्या उन्हामध्ये पंचांना करावं लागते थोडासा व्यायाम. पंचांचे होत आहेत दोन्ही हात समांतर आणि याच दरम्यान एकदम मिळते अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदम ऍड केली जाते टीमच्या टोटल मध्ये. 10 रन्स 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. इथे बिगिट करायचं होतं, नाही जमलं. इथे एकदम कंप्लीट झाली. थ्रोफेकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव एकवटली गेली. एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली या दोन बॅटरच्या दरम्यान. संजय स्ट्राईकिंगला आपण पाहता. नॉन स्ट्राईकिंगला संकेत जर विचार करायला गेला तर सलामीसाठी आता आला होता संकेत आणि आतापर्यंत संयमी खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पद्धत आली तर थोडंसं चुकलंय. रणपद्या थोडासा अडथळा इथे निर्माण झाला. यंगस्टर आहे राईट आर्म ओव्हर द विकेट ना सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय. दुसऱ्या षटकामध्ये सुजलला पुढचा बॉल. इथे हाईट फॅक्टर मॅटर करेल या बॉल वरती. यस पंचांचा आला कॉल आणि येतोय हा नो बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. बॉल चालला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्थातच नो +4 सोने पे सुहागा नशिबाची साथ आणि हा आलाय पंचा. येस थँक्यू. आज खऱ्या अर्थानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपण पाहताय. अन्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सागरदादा पाटील आहेत आणि त्याच बरोबरीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय विश्वासजी पाटील साहेब हे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि त्याचबरोबर नितेशदादा पाटील हे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. खऱ्या अर्थाने तिन्ही मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. नाव बॅक टू क्रिकेट.
थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. सलग 2 बॉल 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन संजयच्या बॅटमधून फ्रीटचा बॉल होता आणि या फ्रीटचा खऱ्या अर्थाने पुरेपूर वापर करत असताना फायदा घेत असताना संजय या फलंदाजाला पाहत आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न, इथे प्रयत्न अयशस्वी ठरत असताना पंच आमच्याकडे वळल्यात. पंच नक्की चर्चा करतील आणि एक अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील यात मात्र काहीशी शंका नाहीये. नेक्स्ट मॅच किंग मेकर महापोली आणि त्याच्या विरोधात छोटा इलेव्हन आंबेडकर नगर. दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या आपण. किंग मेकर महापोली आणि त्याच्या विरोधात छोटा इलेव्हन आंबेडकर नगर. येस डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू, चांगला निर्णय. इथे पुन्हा एकदा हाईट फॅक्टर मॅटर करेल. पुन्हा एकदा पंचांचा आला हा कॉल आणि येतोय हा नो बॉल अर्थात सोने पे सुहागा. नो +4 पंजा. थँक्यू डीजे. चला स्पीडअप करा विनंती असेल. षटक क्रमांक आपण पाहत आहे दुसरं प्रगती पथावरती आहे. 3 चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यावरती 2 नो बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीटच्या बॉलवरती देखील चौकार आला. तर पुन्हा एकदा हा फ्रीटचा बॉल. येस 2 बीमर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. रोहनला पाहत आहे. दुसऱ्या षटकामध्ये 2 बीमर गोलंदाज बाद, नवीन गोलंदाज रोहन. फ्रीटचा बॉल. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. डिफेन्सिव्ह पवित्र इथे धारण करत असताना त्या फ्रीटच्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल एकवटी जाईल. सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचला. 26 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्या. दुसरं षटक. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. या वेळेला टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली. यस पंच आमच्याकडे जळूवरती पंच दर्शवतील की हा बॉल वाईड असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एकदा बहाल केली जाते टीमच्या टोटल मध्ये. सध्याच्या घडीला अगदी अपेक्षित सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. गोकुळनगर साव्या टीमच्या माध्यमातून चांगली सुरुवात झाली आहे. म्हटलं जातं ना सुरुवात जर तुमची चांगली असेल तर शेवट देखील चांगलाच होतो. पुढचा बॉल. शेवटचा बॉल. या वेळेला हलक्या हाताने दिशा द्यायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. चिकी सिंगल कंप्लीट आणि बघता बघता षटक क्रमांक आज दरम्यान दुसरा देखील कंप्लीट झाला आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गोकुळनगर सावे या टीमची टोटल 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 28 रन्स लॉस ऑफ 1 विकेट 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम गोकुळनगर सावे. देऊयात पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला एक सुवर्ण संधी. येस डीजे.
थँक्यू डिझे. मैदानाच्या आतमध्ये 2 षटक संपलेत. 28 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चावे टीमची भरपूर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला आपण पाहताय संकेत जो सलामीसाठी आला होता, ज्याच्या माध्यमातून संयमी खेळी आतापर्यंत आपण पाहिली होती. पुन्हा एकदा पहिला बॉल, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेग या देखील बॉल आणि या पहिला बॉल इथे डॉट आला. येस, खऱ्या अर्थानं अन्वी इंटरप्राइजेस खांडपे या टीमचे अष्टपैलू खेळाडू सूरज तारे यांचं देखील या दरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मागच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय. पहिला बॉल डॉट आला शुभमचा. नंतर दुसऱ्या बॉलवरती क्विकली रिप्लाय देत असताना, प्रत्युत्तर देत असताना चौकार आपल्याला पाहायला मिळाला संकेतच्या बॅटमधून. संकेतने या 4 धावा ठोकल्यात. चौकार आला. यावेळेला देखील अक्रॉस द बॅटनं स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मिड विकेट डिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली थ्रोपैकी दुसरा धाव घेण्याचा मानस होता, पण दुसरा धाव घेण्याचा धाडस नव्हतं. एकच धावीने समाधान मानावं लागतंय. संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 33 धावा. संजय ऑन स्ट्राइक. यावेळी देखील बॅकफुट लावून अपरकट खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नाही जमला. इथे धावबाची संधी निर्माण झाली आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना धक्का लागलाय. हा तब्बल दुसरा. संजयला इथे माघारी परतावं लागतं. या संजय बॅक टू द डगआउट. येस, थँक्यू. न्यू बॅटर उमेशला आपण पाहताय नॉन स्ट्राइक इनला. यावेळेला देखील लोअर पिच होता. मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. कार्पेटच्या सगळ्यांना ऑन साईडला खेळा. लॉंग ऑन रिजन मध्ये फिल्डर ॲक्युरेट थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळाली आणि कलेक्शन देखील तितकंच चांगलं. बघता बघता 2 धावा एकवटण्याचा उदी होता आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. सिंगल डबलला खऱ्या अर्थानं भरपूर जास्त प्राधान्य देत असताना हे 2 फलंदाज आपण पाहत आहे. यावेळी देखील पूल करायचा होता. शॉर्ट बॉल आपल्याला पाहायला मिळाला, नाही जमला. पुन्हा एकदा शेवटचा बॉल देखील डॉट येत असताना चला अन्वी इंटरप्राइजेस खांडपे या टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. किंग मेकर महापोले आणि त्यांना फाईट करेल छोट्या 11 आंबेडकर नगर या 2 टीमच्या दरम्यान. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अन्वी इंटरप्राइजेस खांडपे या टीमच्या देखील सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचा. षटक क्रमांक या दरम्यान 3रा कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 35 धावा. यस, दत्ता भाऊ पाटील यांना देखील विनंती असेल साहेब या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हा. यावेळेला फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल करत असताना बॉलला फेकून दिलाय डीप कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील 6. 80 वार तलब करत असताना 6.
थँक्यू. षटकर आला मैदानाच्या आतमध्ये. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि पहिल्या बॉलवरती केले भव्य स्वागत बॅट्समन उमेशना. सुशीलला आपण पाहता 41 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेला देखील फ्लोर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थर्ड मॅन रिझन मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतो. चिकी सिंगल कंप्लीट. यावेळेला देखील गॅप शॉट सिलेक्शन. सिलिंग शॉट टेकिंग गॅप. जणू काय सफरचंदावरून सुरी फिरवावी तसा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना आणखीन एक धमाका. चौकार. थँक्यू डीजे. षटकार आला तदनंतर सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि आता संकेतच्या बॅटमधून चौकार. यावेळेला दिशा भरकटली. यस लेग स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतात. पंच वळतात आमच्याकडे. पंच दर्शवतात की हा बॉल वाईड असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव बहाल केली जाते टीमच्या टोटल मध्ये आणि संघ जाऊन पोहोचलाय 47. 47 धावा. स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. सलगचा हा दुसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सुशीलच्या माध्यमातून. सुशीलचा जर विचार करायला गेला तर आतापर्यंत 3 चेंडू सुशीलनं हाताळल्यात. तब्बल 13 धावा त्यांना अद्याप खर्च केल्यात. आता कमबॅक करावा लागेल कारण की डेथ ओव्हर स्लॉगरचा षटक आहे. हाणामारीचा षटक आहे आणि या षटकामध्ये कमबॅक करणं भरपूर गरजेचं आहे. इथे घडतंय काय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाजानं दांडी दाखवली आणि गोलंदाजानं ती दांडी इथे खऱ्या अर्थानं वाकवली. धक्का लागणारा हा तब्बल तिसरा फलंदाज बा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहता ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इंस्टाग्राम फॅमिलीवरती भरपूर सारा फॅन फॉलोअर्स त्याचा देखील आपण पाहता. अर्थातच ओम शेंडे याला आपण पाहता आमच्या मुख्य व्यासपीठावरती. बहुचर्चित हा रील स्टार. मोठा फॅन्स वर्ग त्याचा देखील आपण पाहता. चाहता वर्ग आणि तो ओम शेंडे सध्याच्या घडीला आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. यंग डॅशिंग डायनामाइट रॉयल पर्सनॅलिटी. आकाशला पण पाहता. शेवटचा बॉल. स्टील 1 to go. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. उमेशला आपण पाहता यावेळेला भरपूर वेग प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. वेगावरती तर नियंत्रण होतं पण दिशेमध्ये नियंत्रण नव्हतं आणि दिशा इथे भरकटत असताना वाईट बॉल. आणि या टीमची टोटल 50 अप. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अर्धशतक गाठत असताना शेवटचा एक बॉल. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय 56 अंकावरती. अब तक 56-57 धावेंचा माफक लक्ष उभं केलंय ते 100% या टीमच्या विरोधात. जाऊयात पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावरती जिथे आमच्यासोबत जॉईंट आहेत खऱ्या अर्थानं. थँक्यू डीजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय विश्वासजी मुत्तमजी पाटील साहेब यांचा आज दरम्यान शुभ सन्मान मेगा सत्कार भव्य सत्कार आम्ही करणार आहोत. विनंती असेल अन्वी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय सागरदादा पाटील यांना. दादा या पण आपल्या शुभ असते आपण विश्वासजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख आहेत खांडपे विभागाचे आणि त्यांचा इथे खऱ्या अर्थाने शुभ सन्मान मेगा सत्कार इथे करण्यात येतोय.
आपला बहुमूल्य वेळात वेळ काढला आणि या स्पर्धेला आपण भेट दिली, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. मायेची, उपदाराची, आपुलकीची, प्रेमाची आणि हिंदवी स्वराज्याची मान, अभिमान, स्वाभिमान वाढवणारी ही भगविशाल प्रेमाचं प्रतीक असलेल्या तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण असणारा हे सुंदर असं मोमेंटो देऊन याच दरम्यान विश्वाजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. तिथे आमच्यासोबत जॉईंट आहेत आमचे साथी समालोचक, अर्थातच संदीपजी बोराडे सर. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला किंग मेकर महापोली आणि त्यांना फाईट करेल, दुसऱ्या बाजूला छोटा 11 आंबेडकर नगर. यस, विश्वाजी पाटील साहेबांना विनंती असेल साहेब, या पण आपल्या शुभ असते, आपण टॉस करणार आहोत आणि सर्वप्रथम आपण टॉस करणार आहोत, तदनंतर लगेचच कॅप्टनचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. येस, एकीकडे महापोली आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय आंबेडकर नगर. अर्थातच या दोन संघादरम्यान संघर्ष जरूर आहे. टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ असते. कॉल आहे तो मात्र आंबेडकर नगर. टेलचा कॉल आणि आलाय टेल. येस, टॉस जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण करणार, फिल्डिंग स्वीकारणार. तत्पूर्वी मी विनंती करेल आयोजकांकर्त्यांना की दोन्ही कॅप्टनचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. येस, येस, टॉस जिंकलाय. अगदी पहिला सामना विजयी पताका झळकवली आहे आणि तदनंतर आपण पाहतोय महापोली विरोधात आहे. एकीकडे पाहायला गेलं तर छोट्या 11 महापोली टी शर्ट परिधान केल्याने, इकडे दुसरीकडे पाहायला गेलं तर किंग मेकर महापोली दोन्ही एकाच गावातल्या टीम आहेत. आमने सामने आहेत. संघर्ष पाहायला मिळेल. मी आता प्रश्नांकडे जरूर जाणार नाहीत कारण मॅच माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. मॅच चालू होईल. अंपायर डोंट वेस्ट टाइम आणि दोन्ही कॅप्टनचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. एकाच गावातल्या दोन टीम आमने सामने आल्यात. संघर्ष जरूर या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु आता श्रवण सर, मी कॉमेंट्रीला आमंत्रित करेल आमचे स्कोरर. विनंती असेल एक मॅच होऊन जाईल त्यांच्या बाबतीत. सपोर्टला येतो, हरकत नाही. दोन्ही कॅप्टनचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अर्थातच एकीकडे किंग मेकर महापोली ना दुसरीकडे छोटा 11 महापोली यांच्यात आपण पाहतोय लढत चालू होणार आहे. नेक्स्ट सेकंड राऊंडची मॅच आपल्या भेटीला जरूर येईल. फार एक बिग फाईट. दोन्ही टीम एकाच गावच्या आहेत. येस, मॅच मध्ये रंगतदार स्थिती निर्माण होईल. आम्ही सपोर्टिंग कॉमेंटेटर सध्या राहणार आहोत. परंतु चला आमचे स्कोरर मित्र, ठीक आहे चला जाऊ द्या, आपण बोलूया मॅच कडे. पहिल्या बॉल वरती आक्रमकता. रडार मध्ये बॉल होता. बॉलला पाठवलंय सीमारेखा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. यस, थँक्यू डीजे. चला न्यू बॉल द्या मैदानात त्वरित. वेळ वाचवा आपला. सापडलाय का? बॉल पाठवा मैदानात. सेकंड राऊंडची मॅच ही 3 ओव्हरची असेल. दोन्ही कॅप्टनने याच्याकडे लक्ष केंद्रित करा. 3 षटकांचा तो सामना असेल. सेकंड राऊंडचे सामने हे 3 षटकांचे असतील. थर्ड राऊंडचा निर्णय आमच्यापर्यंत जरुरी येईल. काय असेल ते तुमच्यापर्यंत सपूर्द केला जाईल. वेळेनुसार त्याच्यात तुम्हाला बदल पाहायला मिळतील. सावे टीम आणि त्याच्या विरोधात सोनटक्की टीम जरूर पाहायला मिळते मैदानात. काय धडाडीचं नेतृत्व पाहायला मिळालंय रोहन या बॅटरकडून. अगदी हुकमी एक्क्याची बॅटिंग लाईन. पहिल्याच बॉल वरती तडाखेबाज फटका. षटकार जरूर आलाय. आकाशच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होता होता नेक्स्ट बॉल
चांगला बॉल इथे पाहायला मिळतं, कारण तुमची गोलंदाजीची खुमारी जी असते ना ती फार महत्वपूर्ण आहे. भले 5 बॉलवरती 5 षटकार येऊ द्या गोलंदाजाकडून, परंतु त्याच्यानंतर 6व्या बॉलवरती त्या बॅटरची विकेट जो नोंदवतो ना तो बॉलरच असतो, हे लक्षात घ्या. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा तीच रणमशीन पाहायला मिळते मैदानात. आक्रमकता, पवित्रता आणि त्याच्यानंतर आलेला षटकार. काय बॅटिंग लाईन आहे. अगदी दुसरा बॉल ज्या पद्धतीत फेकला होता ना तो मात्र रडारमध्ये आला नाही. आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर पहिला बॉल सेम पद्धतीत फेकला गोलंदाज रोहनने, जिथं तिसरा बॉल आकाशने, तिसरा बॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या बॉलवरती किंवा व्हेरिएशन जरूर आणलं होतं आणि त्या व्हेरिएशनमध्ये रोहनला बॅटिंग करता आली नाही, परंतु दोन्ही बॉल सेम पद्धतीत आले. दोन्ही बॉलवरती सेम बॅटर, सेम फटका आहे आणि सेम रिझन सुद्धा पाहायला मिळालं. त्याच झोनमध्ये षटकार आले दोन्ही. बॅक टू बॅक आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. पुन्हा एकदा फुलर लाईन. अगदी बॅटरसाठी ब्रह्मास्त्र निर्माण करून दिलं जातंय का आकाश तुमच्या माध्यमातून, कारण आता इथे आलेला हा मोठा फटका आणि या मोठ्या फटक्याने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 आकड्यावरती 4 बॉलच्या समाप्तीअंती. मी म्हटलं ना की व्हेरिएशन, गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. प्रत्येक बॉल हा वेगळा असावा, कारण सातत्याने ज्या पद्धतीची गोलंदाजी करता आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कधीही गोलंदाजाने फुलटॉस बॉल फेकू नये, कारण हा फुलटॉस बॉल फेकला तर बरंच काही गणित बिघडून जातं, ज्याच्यावरती बॅटरला संधी निर्माण करता होती, प्रॉपर टायमिंग निर्माण करता येतं आणि त्यानंतर मात्र मोठा फटका येतो. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. आकाश ऑन फायर अँड फाईट. पुन्हा एकदा पुलर लाईन, लोवर फुल टॉस आणि बॉल जातोय तो 1 बाउंस चौकार. चला ठीक आहे, चौकार आलाय. लास्ट बॉल कडे जाऊया आपण आणि चला आपण महत्वपूर्ण व्यक्तीचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. तोपर्यंत या बॉल नंतर आपण जाऊयात. राईट अप ओव्हर द विकेट. चांगला फटका, घुटना टेक, तमाशात एक बैठी स्ट्रोक ज्याला म्हटला जातो तो सध्या मैदानात आलाय आणि यावेळी मात्र इथे सुद्धा इथे चौकार आणि या 4 धाब्यांच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातले आतापर्यंतचा सगळ्यात मोठा इतिहास पाहायला मिळतो या स्पर्धेतला, तो म्हणजे 26 धावसंख्येचा. आणि दरम्यान आपण पाहतोय मंचावरती ज्यांचं आगमन झालंय अर्थातच आदरणीय समाधानजी चोरगे सर. आणि आज मला वाटतं आजच्या दिवसात एक जंगी पार्टी या आण्वी स्पोर्ट्स कांडपे आयोजित स्वर्गीय सुक्र्याजिप्रा चषकामध्ये पाहायला मिळणार आहे. अगदी मला वाटतं आजचे बड्डे बॉय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते समाधान चोरगे मंचावरती उपस्थित झालेत. आपल्याला या मंचाच्या तर्फे, आमच्या समालोचन कक्षातर्फे आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आणि खरं म्हणायला गेलं तर माहिती उशिराने पोहोचली. उर्फ सॅम भाई यांच्या नावातच मात्र एक सॅम पाहायला मिळत आहे अगदी. आणि एक पॉवरफुल नेतृत्व सध्या मैदानावरून मंचावरती दाखल झालं. समाधानजी चोरगे सर, मनापासून स्वागत आपलं. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लक्ष लक्ष शुभेच्छा देऊया. वळूया मैदानाकडे. अर्थातच आता पैशांचा बक्षिसांचा पाऊस सुद्धा पडेल, काळजी करू नका. बड्डे बॉय आहेत ते, टेन्शन घ्यायचं नाही, आता टेन्शन द्यायचं. एकदा बंदुकीतून गोली सुटली रे सुटली की बरंच काही साध्य करता येतं असं म्हणतात, परंतु चुकीच्या ठिकाणी सोडू नका. नेक्स्ट बॉल पुलर लेंथ आणि इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. लाईक स्क्वेअरला आपण पाहतोय फटका तटवलाय अगदी. मी तर म्हणेल येतोय चौकार, षटकार माफी असावी. यस, थँक्यू डीजे. इथे षटकार आलाय. रण मशीन, रोहन नावाची ही रण मशीन आणि तदनंतर त्याला साथ देतोय तो स्वप्नील. आणखी एक फटका. दोन्हीही बंधू आहेत मला वाटतंय.
दोनही बंधू पहा, हे समन्वय असतं खरं म्हणायला गेलं ना तर. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. आला मॅच बॉल घ्या. येस थँक्यू. मॅच बॉल येतोय. ऑन हायट्रिक बॉल. ऑन हायट्रिक बॉल आपण पाहतोय. बॅक टू बॅक दोन षटकार जरूर आलेत स्वप्नीलच्या बाट मधून. सोनटक्के टीम अगदी सोन्यासारखी उजलते मैदानात. आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड कॉल. अंपायर डिसिजन. फार मोठी चुकी. इथे प्रेशर मध्ये पहिल्या इनिंग मध्ये काही वाटलं नाही, परंतु सेकंड इनिंग मध्ये प्रेशर क्रिएट झालंय आणि प्रेशर क्रिएट झाल्याच्या नंतर अशा वेळी बऱ्याच जणांची कुकरची शिट्टी वाजायला सुरुवात होते. मग ती मिक्सर असू द्या नाही तर मग आपला प्रेशर कुकर, हे समीकरण आहे. गोलंदाज नक्की मी तर म्हणेल सध्या उमेश बॅकफुट वरती जात आहे. मी मगाशी वक्तव्य केलं होतं सुरुवातीला की गोलंदाज असा असावा ज्याच्या बॅट मधून 5 षटकार ज्याने ठोकलेत आणि 6व्या बॉलवरती त्याच फलंदाजाची दांडी गुल करतो किंवा त्याची विकेट घेतो, तो गोलंदाज अनुभवी. येणारे 16 बॉल आणि आता 17 धाव संख्येची गरज आहे. अगदी मॅचला फार वेळ वाचवण्याचं काम सध्या सोनटक्के टीमच्या या दोनही बॅटरने केलंय. इथे मात्र शरीराचा वेध बॉलने जरूर घेतला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती येईल. एका धावीच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले 41 41 रन्स ऑन स्कोर बोर्ड. येणारे 15 बॉल आणि आता 16 धाव संख्येची गरज आहे. इथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव. नेक्स्ट बॉल. फायर उमेश अँड फाईट. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता जी धार होती त्या धारला गती कमी केल्या मी तर म्हणेल सोनटक्के टीमने. कारण ज्या पद्धतीचे फटके आलेत, पंचांचा नो बॉलचा इशारा. आणखी एक करामत पाहायला मिळाली. अगदी फिल्डिंग पोझिशन फसली आणि त्याच्यावरती चावे टीमला आणखी एक झटका बसलाय. येणारे 15 बॉल आणि 14 धाव संख्येची गरज आहे. 57 धाव संख्येचं टार्गेट आतापर्यंत मी तर म्हणेल सगळ्यात हायेस्ट धाव संख्येचं टार्गेट आजच्या दिवसातलं पाहायला मिळालंय. 2 दिवस काय घडलं माहित नाही, परंतु त्यावेळी षटके सुद्धा एक्स्ट्रा होती. इथे आजचा शेवटचा फायनल डे आहे, त्यामुळे नक्कीच मी तर म्हणेल यावेळी षटके कमी झाली आहेत. 4च षटके होते असो, परंतु आता सेकंड राऊंडला 3ऱ्या षटकाचा घमासान जरूर पाहायला मिळेल. शॉर्ट टर्म क्रिकेट आणखी शॉर्ट टर्म होताना दिसेल. चांगला फटका. इथे पुन्हा एकदा बॅट फिरवले. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. खणखणीत दणदणीत स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय आणखी एक षटकार. येस थँक्यू थँक्यू. 14 बॉल आणि 8 धाव संख्येची गरज आहे. सामना होता कुठे आला कुठे. कारण ज्यावेळी एखादं शिखर आपल्याला चढायचं असतं ना
त्यावेळी त्या शिखराच्या उंचीकडे पाहावं लागत नाही, तर तुमचा आत्मविश्वास इतका प्रबल असायला पाहिजे की मी तो गड सहजरित्या सर करेल. असा प्रकार सध्या सोनटक्के टीमच्या बाबतीत पाहायला मिळाला. धावसंख्येकडे पाहिलं नाही, परंतु जी आक्रमकता आहे दोनही बंधूने मैदानात दाखवली आहे, त्या आक्रमकतेला मात्र आता सलाम असेल. स्फोटक विस्फोटक फलंदाजी मैदानात पाहायला मिळते. अगदी बॅक टू बॅक 2 षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळालेत आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती मात्र 55. येणारे 13 बॉल आणि गरज असेल ती 2 धावसंख्येची. 2 ओव्हर मध्ये या सामन्याला त्यांनी कलाटणी दिली आहे. इथे काय घडतंय ते पाहूया. चावे टीम संकटात जरूर आहे, परंतु या सामन्याला आता विलंब जरूर त्यांच्या माध्यमातून झालाय. पुन्हा एकदा फटका आपण पाहतोय. पंचांचा नो बॉल +4. खाया पिया कुछ नहीं, गिलास तोडा 12 ना. इथे विन झालेत सोनटक्के टीम. विजयी टीमचे अभिनंदन आणि चावे टीमचं गोड गोड कौतुक. दोन्ही टीमचे कॅप्टन सो प्लीज आपला सन्मान घेण्यासाठी आपण मंचावरती यायचंय. चावे टीम आणि त्याच्या विरोधात आता जो सामना झाला सोनटक्के टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपला सन्मान घेण्यासाठी या. तोपर्यंत आपण जाऊया. इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब